10-12 दिवस झाले तरी पण तुमचं ॲप्लिकेशन जर अप्रूव्ह होत नसेल, तर तुम्हाला काय करायचं आहे? ह्याच्यावरती काय सोल्युशन आहे का? ह्याच्यावरती सोल्युशन आहे. चौथं ऑप्शन असं आहे, की तिथे तुम्ही गेला तर तुम्हाला जे सोल्युशन आहे ते 100% मिळणार म्हणजे मिळणारच. नमस्कार मित्रांनो, मी निलेश आणि आज आपण बघणार आहे डॉक्युमेंट रिलेटेड ज्या क्युरी आहेत, त्या क्युरीवरती काय सोल्युशन आहे, त्या ज्या क्युरी आहेत ते कशा सॉल्व्ह करायच्या. बऱ्याच लोकांनी ॲप्लिकेशन केले, पण तुमचे डॉक्युमेंट अजून व्हेरिफाय झालेले नाही. तुमचं इन्कम सर्टिफिकेट पेंडिंग राहिले, काही लोकांचं डोमासील पेंडिंग दाखवते. तर त्यावरती सोल्युशन काय आहे? म्हाडा तुम्हाला काही सपोर्ट करते का? का म्हाडानंच तुमचे डॉक्युमेंट पेंडिंग ठेवलेत? नक्की प्रॉब्लेम काय आहे? तेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे. यावरती आपल्याकडे 4 सोल्युशन आहेत, तर एक करून पाहूया. पुणे सर्च करावं लागेल. जर तुम्ही पुण्यासाठी असेल, तर मुंबईसाठी असेल मुंबईचं लॉग इन करा. प्रोसेस सेम राहील. ज्या त्या लोकेशनसाठी लॉग इन करा. लॉग इन करण्यासाठी तुम्हाला प्रोसेस माहिती आहे, तरी पण मी परत सांगतोय आपले जे नवीन व्ह्यूअर आहेत त्यांच्यासाठी. सेम लॉटरीमध्ये जावा. 1 नंबरला जर 2.0 लॉटरी येते तिथे जावा. इथे तुमचा पॅन कार्ड नंबर टाका. पॅन कार्ड नंबर नंतर तुमचा जो पासवर्ड आहे तो पासवर्ड टाकून घ्या आणि लॉग इन करून घ्या. लॉग इन केल्यानंतर तुमची डिटेल दिसेल. इथं प्रोफाईल तुम्ही ऑलरेडी बनवली असेल ॲप्लिकेशन करताना, ती प्रोफाईल दिसेल, ॲड्रेस दिसेल, त्या सर्व डिटेल चेक करा. आता इथं तुम्हाला काही डॉक्युमेंटला ग्रीन झालं असेल. ग्रीन झाले म्हणजे तुमचे डॉक्युमेंट ओके आहेत, व्हेरिफाईड आहे. इथे ऑलरेडी व्हेरिफाईड असं लिहून येत आहे. सो तुम्ही जर काही ठिकाणी बघितलं, आता इथे जर आपण बघितलं कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट अलाउड विथ कंडिशन. आता तुमच्या इथं अलाउड विथ कंडिशन येतंय की फक्त पेंडिंग येते, हे तुम्ही चेक करा. अलाउड विथ कंडिशन येत असेल तर तुमचे डॉक्युमेंट ऑरेंज असेल तरीही चालेल, तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. बिकॉज हे जे डॉक्युमेंट आहे ते म्हाडाने व्हेरिफाय केलेलं आहे, म्हाडाच्या पोर्टलला व्हॅलिड आहे. सो तुम्हाला कोणतेही चेंजेस करायची गरज नाही. फक्त अलाउड विथ कंडिशन असं यायला हवं. बरं, आता येतच नाही. काय झाले, काही ठिकाणी तुमचं व्हेरिफाय पेंडिंग आहे. तर त्यासाठी तुम्ही काय करू शकता, एक तर तुम्ही ते डॉक्युमेंट कॅन्सल करून परत तुम्हाला अपलोड करावं लागेल एकदम क्लिअर फोटो काढून, किंवा तुम्ही स्कॅनरमध्ये ते डॉक्युमेंट आहेत ते स्कॅन करून व्यवस्थित JPG फॉर्मॅटमध्ये तुमची PDF आहे ती अपलोड करा पोर्टलवरती. नसेल तर अजून, आता समजा तुम्हाला ॲप्लिकेशन करून 10 दिवस झाले, 4 दिवस झाले, 5 दिवस झाले, काय वेळेस 10 दिवस घेतं म्हाडा, 10-12 दिवस घेतं. पण 10-12 दिवस झाले तरी पण तुमचं ॲप्लिकेशन जर अप्रूव्ह होत नसेल, तर तुम्हाला काय करायचं आहे? ह्याच्यावरती काय सोल्युशन आहे का? ह्याच्यावरती सोल्युशन आहे. तुम्ही म्हाडाच्या पोर्टलवरून हेल्प घेऊ शकता तुमची. तुमचं लॉग इन केल्यानंतर तुम्ही डॉटवरती क्लिक करा. मोबाईलवरती जरी तुम्ही लॉग इन केलं तरी चालेल. मोबाईलवरती तुम्हाला हेच पोर्टल ओपन होणार आहे. फक्त तुम्ही क्रोमवरती लॉग इन करा. क्रोमवरती लॉग इन केल्यानंतर 3 डॉटवरती क्लिक करा. 3 डॉटवरती क्लिक केल्यानंतर डेस्कटॉप साईड म्हणून एक ऑप्शन येतं, तिथे टिक करायचं. मग तुमची डेस्कटॉप साईडमध्ये अशी स्क्रीन ओपन होते. आता इथं तुम्हाला काय करावं लागेल, आता आपल्याला प्रॉब्लेम काय येतोय, की समजा आता माझं तर ओके आहे, मला काय प्रॉब्लेम नाही. पण समजा तुमचं डोमासाईल सर्टिफिकेट्स व्हेरिफाईड झालं आहे माझं, पण तुमचं नाही झालं. तर तुम्हाला काय करायचं आहे, इथं 3 डॉटवरती क्लिक करा. माय इश्यू या ऑप्शनवरती जावा. माय इश्यू या ऑप्शनवरती गेल्यानंतर रेजवरती क्लिक करा. रेज करा. सिलेक्ट बोर्ड करायचं. तुमचं बोर्ड काय आहे, समजा आपलं काय आहे, तर आपण पुण्यामधून करतो तर पुणे बोर्ड आहे. तुम्ही मुंबईमधून करताय, मुंबई आहे. कोकणमधून करत असाल, कोकण आहे, नाशिक आहे, नागपूर आहे, छत्रपती संभाजीनगर आहे. जिथून तुम्ही लोकेशन करताय ते लोकेशन इथं सर्व ऑटोमॅटिक शो होईल तुम्हाला. इथे जावा. इथे गेल्यानंतर तुमचं काय आहे बाबा, कसला इश्यू येतो तुम्हाला, काय प्रॉब्लेम येतो नक्की? रजिस्ट्रेशनचा प्रॉब्लेम येतोय, ॲप्लिकेशनचा प्रॉब्लेम येतोय, पेमेंटचा प्रॉब्लेम येतोय, आधार कार्डचा प्रॉब्लेम येतोय, सरेंडर बाय मिस्टेक झालं. काही केसमध्ये काय होतं, हे सरेंडर बाय मिस्टेकचा जो ऑप्शन आहे तो तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही घर लागलं, तुम्ही विनर झाला आणि तुमच्याकडनं चुकून सिलेंडरवरती क्लिक झाला, तिथे 2 ऑप्शन येतात. एक तर ॲक्सेप्ट आणि एक येतं सरेंडर. जर तुम्हाला घर नको असेल तर तुम्ही सरेंडर करू शकता, पाहिजे असेल तर ॲक्सेप्ट करू शकता. आता काही वेळेस ॲक्सेप्ट करताना चुकून सरेंडर या बटनवरती क्लिक होतं, तर तुम्ही हे जो टॅप आहे सरेंडर बाय मिस्टेक, ह्याच्यावरती क्लिक करून तुम्ही ते कंटिन्यू करू शकता. आता आपल्याला ॲप्लिकेशन रिलेटेड प्रॉब्लेम आहे, तर ॲप्लिकेशन सिलेक्ट करा. सिलेक्ट लॉटरी. लॉटरी सिलेक्ट करा. कोणत्या लॉटरीसाठी तुम्ही ॲप्लिकेशन केले, जसं की आपण ऑलरेडी लॉटरीच्या टाईप्स सांगितलेल्या आहेत, त्यानुसार तुम्ही चेक करू शकता. आता आपण म्हाडा 2024 हे काय येते असं तुम्हाला क्वेश्चन पडला असेल. ॲक्च्युली हे लास्ट इयरचं आहे. लास्ट इयरचं लॉग इन आहे माझं आणि डॉक्युमेंटेशन जे आहेत ते माझ्या लास्ट इयरचे आहेत, त्यामुळे हे तसं येते. कारण मी लास्ट इयरलाच ॲप्लिकेशन केलं होतं. नवीन लॉग इन केलेलं नाही. नवीन जे माझे इन्कम सर्टिफिकेट ते डॉक्युमेंट अपलोड केलेले नाहीत, त्यामुळे हे असं येते. तर पुणे म्हाडा 2025 येईल तुमच्या इथे. 2025 सिलेक्ट करा. ॲप्लिकेशन सिलेक्ट ॲप्लिकेशन करा. मित्रांनो, तुमच्या कोणत्यातरी एका डॉक्युमेंटला इश्यू येते, म्हणजे आपण कन्सिडर करू इन्कम सर्टिफिकेटला इश्यू येतोय. तर सब्जेक्टमध्ये टाकून द्या इन्कम सर्टिफिकेट नॉट व्हेरीफाय, इथं टाकून द्या.
डिअर सर ऑब्लिक मॅम किंवा मॅडम, माय इन्कम सर्टिफिकेट नॉट एट verified. My income certificate not yet verified. So please check attached documents and let me know if there is any issue. बस तुम्ही जर एवढी लाईन टाईप केली तरी चालेल, किंवा तुमचं इन्कम सर्टिफिकेटच्या ठिकाणी तुमचं डोमेसाईल सर्टिफिकेट असेल डोमेसाईल टाईप करा, तुमचं आधार कार्ड असेल आधार कार्ड टाईप करा, पॅन कार्ड असेल पॅन कार्ड असेल, कोणतेही डॉक्युमेंट असेल तर तुम्ही इथं चेंज करा. तुमची डॉक्युमेंट फाईल जी आहे ती फाईल अपलोड करा आणि तुम्ही इथं सबमिट करून ते तुमची जी क्वेरी आहे ती सबमिट करू शकता. आता मित्रांनो, तिसरा ऑप्शन डिजी लॉकरवरती तुमचे डॉक्युमेंट जे आहेत ते लिंक करावे लागतात. म्हणजेच पहिला ऑप्शन काय होता, जे अपलोड केलेले डॉक्युमेंट आहेत ते कॅन्सल करा आणि परत अपलोड करा प्रॉपर एकदम व्यवस्थित स्कॅन करून. दुसरा ऑप्शन काय होता, माडाची मदत घ्या, माडाला रिक्वेस्ट तिकीट रेज करा, माडाच्या थ्रू तुम्ही तुमचं ॲप्लिकेशन करू शकता. आता तिसरा ऑप्शन काय आपल्याकडं, ते डिजी लॉकरला तुमचे डॉक्युमेंट लिंक करायचे आहेत. आता चौथा ऑप्शन अजून एक आहे, ते मी तुम्हाला हे डिजी लॉकरची प्रोसेस आहे ते झाल्यानंतर सांगतो. चौथा ऑप्शन असा आहे की तिथे तुम्ही गेला तर तुम्हाला जे सोल्युशन आहे ते 100% मिळणार म्हणजे मिळणारच. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. आता डिजी लॉकरवरती तुम्हाला कसं तुमचे डॉक्युमेंट आहेत ते लिंक करता येतील. डिजी लॉकर ॲप्लिकेशन घ्या, ॲप्लिकेशन ओपन करा. ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला तिथे सर्च या टॅबवर जायचं. सर्च या टॅबवरती जाऊन तुम्हाला तिथं तुमचा कोणत्या डॉक्युमेंटला प्रॉब्लेम येतो ते डॉक्युमेंट सर्च करायचं. आता समजा आपल्याला डोमेसाईलला प्रॉब्लेम येतो आहे तर इथं डोमेसाईल सर्च करा. डोमेसाईलला सर्च केल्यानंतर खाली घ्या. खाली घेतल्यानंतर तुम्हाला तिथं डोमेसाईल महाराष्ट्र हे टॅब आहे त्या टॅबवरती ओपन करायचं आहे. इथे जाऊन तुमचा जो QR कोड असणार आहे वरती डॉक्युमेंटचा, तो QR कोडमधला जो त्याचा खालचा नंबर असणार आहे तो नंबर टाकायचा आहे. नंबर टाकून घ्या. नंबर टाकल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, त्याच्यावरती जे व्हेरीफायचं बटन आहे त्याच्यावरती तुम्हाला ते क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमचं जे डॉक्युमेंट आहे ते ऑटोमॅटिक डिजी लॉकरच्या पोर्टलवरती लिंक होणार आहे. समजा मित्रांनो नंबर टाईप करायला वेळ जातोय तर खाली जावा आणि QR कोडचा ऑप्शन आहे तिथे तुम्ही स्कॅन करून किंवा तुमचं जे डॉक्युमेंट आहे त्याचा फोटो काढून डिजी लॉकरच्या ॲप्लिकेशनवरती अपलोड करू शकता. आता चौथा ऑप्शन आणि लास्टचा ऑप्शन म्हणजे काय आहे, जिथे तुमचं 100% सोल्युशन होणार आहे. मी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला आता पर्याय नाही. जर तुम्ही ही सगळी प्रोसेस केली तर तुम्हाला आता माडाच्या ऑफिसला जाऊन व्हिजिट करायचे, त्यांना जाऊन तुमचा जो प्रॉब्लेम आहे तो व्यवस्थित सांगायचा आहे, एक्सप्लेन करायचं आहे. आपण रिअपलोड केले, स्कॅन केले, ह्या सर्व इन्फॉर्मेशन जे आपण काय काय केले ते सर्व त्यांना सांगायचं आहे. आणि बरोबर मग ते जे बॅकएंड थ्रू माडाच्या पोर्टलवरती चेक करतात, त्यांच्याकडे जे आहेत ते ॲक्सेस असते, ते बॅकएंडला चेक करून तुमचा ॲक्च्युअल काय प्रॉब्लेम आहे ते तुम्हाला सांगतील. किंवा मित्रांनो त्यांच्या साईडून जर अप्रुव्हल पेंडिंग असेल, व्हेरिफिकेशन पेंडिंग असेल तर ते त्यांच्या बॅकएंडला चेक करून तुमचं जे प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह करून देतील. सो एकदा माडा ऑफिसला व्हिजिट करा. पुण्याचं माडा ऑफिसचं लोकेशन आहे ते आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे.